मुंबईने ना हार मानी. सुस्वागतम. मी राजेश चंद्रकांत घबर. आज आपण जो विषय बोलणार आहोत तो विषय आहे 26 नोव्हेंबर 2008. माझ्या आठवणीतला एक दिवस. मला काहीच ठाऊक नव्हतं. मी नाटकाच्या रिहर्सलला गेलो होतो लोअर परेडला. अचानक 7:30-8 वाजता घरातून फोन आला की लवकर घरी ये, सर्व ट्रेन हळूहळू बंद होणार आहेत. मला काहीच कळलं नाही. मी लवकरात लवकर घरी पोहोचण्याचा प्रयत्न केला. मी घरी पोहोचलो आणि जेव्हा जाऊन मी बातम्यांवर पाहिलं तर ते दृश्य खूपच हृदयद्रावक होतं. कामा हॉस्पिटल, CST स्टेशन या सर्व ठिकाणी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला होता. खूप नागरिक मारले गेले होते. निष्पाप नागरिक होते. त्यांनी हल्ला का केला, का त्यांच्या मनात असं आलं असावं हे काहीच ठाऊक नव्हतं. त्यामुळे तो दिवस आजही मला आठवते. कित्येक पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं. कोणासाठी? आपल्या नागरिकांसाठी. आणि मुंबईकर हा कधीच कोणाला घाबरत नाही. जर त्याच्यावरती ती गोष्ट आली तर तो सहज पुढे होईल आणि छातीवरती गोळी खाईल, कारण त्याला 100 वाचवायचं असतं. मग मला आजही मोठेपण वाटतं की मी मुंबई जन्माला आलोय आणि मी एक मुंबईकर आहे. शहर का नाम नहीं जुनून का दस्तान, हवाओं में घूमता सपनों का आसमान. खून पसीना मिलता फिर चमकता सितारा, बस्ती से बुलंद तक ये मुंबई का नजारा. रुकते नहीं कदम, गिरते संभलते, 26/11 के जख्म भी सिलते. मुंबई ने ना हार मानी, दिल के कोने में रोशनी थामी, आंसू बन के भी आंखों में हौसलों की चिंगारी रही. जर का तिथे मी असतो तर एखादी सुरक्षित जागा शोधली असती. मी लपलो असतो, दुसऱ्यांनाही लपायला मदत केली असती, जखमी लोकांना मदत केली असती. मी असतो तर मी लपत जाईल आणि कुठे मोबाईल असेल तर मी पोलिसांना लपत फोन करेल व पोलीस येतील तेव्हा मी पोलिसांना एका चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल आणि सर्व घटना सांगेल व पोलीस लपत जातील आणि ते पोलीस त्यांना पकडायचा प्रयत्न करतील. तेव्हा मी तिथे असतो तर काय केलं असतं? नागरिकांना एखाद्या सुरक्षित जागेवर नेले असते, उदाहरणार्थ काउंटर खाली, व पोलिसांना 100 या नंबरवरून फोन लावला असता व 108 या आपत्कालीन सेवा या नंबरवर फोन केला असता. तिथे मी पोलिसांना यांची संख्या, त्यांनी आणलेली हत्यारे व त्यांचे सामान व ते कसे दिसतात हे सांगितले असते. गिरते संभलते, 26/11 के जख्म भी सिलते. मुंबई ने ना We are